नमस्कार नाशिककर. जसा आता तुम्ही थंबनेल बघितलात त्याचनुसार आज तुम्हाला मी घेऊन आलेलो एक असा प्रोजेक्ट का ज्याच्यामध्ये एक छोटी गोष्ट सुद्धा तुम्हाला आपण या रो हाऊसमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर चला आता बघूया याच्यामध्ये तुम्हाला काय काय असं इंटरेस्टिंग भेटणार आहे. आणि हा लोकेशन तर इतका जबरदस्त आहे ना का याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही जवळ भेटणार आहे एकदम सहजासहजी. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि बघूया आपला प्रोजेक्ट हा कसा आहे तो आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळालं आहे ते. तर एलिव्हेशन तर आपण बघितलंच. आता बघा आपल्या बिल्डरने आपल्याला अजून काय स्पेसिफिक असं दिलेलं आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर जसं आपण हा गेट ओपन केला का त्याच्यानंतर आपल्याला इथे 4 व्हीलर गाडी पार्क करायसाठी प्रशस्त अशी पार्किंगसाठी जागा दिलेली आहे. जशी ती जागा झाली का त्याच्यानंतर एक स्टेप पुढे आपल्या बिल्डरने इथे काळजी घेतलेली आहे की इथं जो वॉल सिलिंग आहे ना त्याच्यामध्ये पूर्णपणे टायलिंग आपल्याला इथे लावून दिलेली आहे. तर टायलिंगचा यूज कसा की आपली भिंत कधीही जुनी होणार नाही, त्याला पापडी लागणार नाही आणि त्याचं एलिव्हेशन जे दिसायला सुद्धा आहे ते सुद्धा एकदम युनिक, वेगळं आणि हटके राहणार आहे. यात अजून एक जर का पॉइंट ऍड करायचा झाला तर एक बेसिक गोष्ट जी प्रत्येक घरात असली पाहिजे. आता इथं आपण 4 व्हीलर तर लावली, पण जर का कधी आपल्याला तिला धुवायची वेळ आली, कधी काय झालं, आपल्याला कधी पाणी लागलं तर त्याच्यासाठी एक छोटीशी काळजी म्हणून बाहेर सुद्धा आपल्याला एक छोटासा असा नळ काढून दिलेला आहे. म्हणजे त्याचा सुद्धा काय आपल्याला प्रॉब्लेम येणार नाहीये. कसा वाटला? आवडलाय ना? जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला जसं तुम्ही नळ बघितला याच्यानंतर जे आपल्याला ऍडिशनल जसं मी म्हटलं ना का याच्यामध्ये तुम्हाला हटके भेटणार आहे, सगळं टोटली हटके. तर सुरुवात घराच्या एंट्री पासूनच इथे तुम्हाला डोअरबेल सुद्धा लावून दिलेली आहे आपल्या बिल्डरने. छोटी गोष्टीची जी काळजी आहे ना ती आपल्या बिल्डरने घेतलेली आहे. तेव्हा आतमध्ये जशी तुम्ही एंट्री केली तर याच्यानंतर तुम्हाला भेटलेला आहे की होल्डर. हा की होल्डर सुद्धा आपल्या बिल्डर कडूनच तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. आता जसं तुम्ही की होल्डर बघितला म्हणजे अजून इंटरेस्टिंग वाटलंय का अजून काय काय असेल, काय काय वेगळं असेल. तर जर का तुम्हाला अजून काय इंटरेस्टिंग वाटत असेल तर खाली कमेंट नक्की करा. कमेंट केली तर तुम्हाला अजून इंटरेस्टिंगली वाटत जाईल का काय याच्यामध्ये ऍड ऑन करायचं. अजून सुद्धा आता जसं तुम्ही आपल्या हॉलमध्ये आला तर तुम्हाला एक दिसतोय प्रशस्त असा हॉल. या हॉलमध्ये बघून घ्या आपल्याला बिल्डरने इथे प्रोव्हाइड केलेली आहे ही स्पेशियस असा टीव्ही का जो सुद्धा घर झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा बनवण्याची काहीही आवश्यकता नाही. असा प्रशस्त असं तुम्हाला इथं टीव्ही युनिट बनवून दिलेला आहे. टीव्ही युनिट मध्ये स्पेशली इथं जर का बघा तर इथं लहान बुकशेल्फ वगैरे, इथं त्यांना पुस्तकं वगैरे ठेवायला, त्याच्यानंतर काय ट्रॉफीज वगैरे असतील तर ते सुद्धा इथं तुम्ही एकदम इझिली ठेवू शकता एकदम सोप्या पद्धतीने. त्याच्यानंतर इथं तुमचा टीव्ही युनिट लागतोच, खाली तुम्हाला ड्रॉवरचा सेटअप सुद्धा दिलेला आहे. ही जी छोटी जी गोष्टीची काळजी आहे ना ही आपल्या बिल्डरने स्पेशली आपल्या ग्राहकांसाठी घेतलेली आहे. तर नक्कीच जर का तुम्हाला वाटत असेल तर लाईक बघा. पुन्हा एकदा सांगतो मी जसा हा टीव्ही युनिट झाला त्याच्यानंतर सेकंड चीज आहे आपला सोफा सेट. तर आपल्याला बिल्डरने इथे सोफा सेट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्ही बघू शकता सोफा सेट कसा एल शेप मध्ये अवाढ भव्य असा एल शेप मध्ये तुमचा सोफा दिलेला आहे. त्याच्यामध्ये जर का अजून प्लस गोष्ट जसा सोफा सेट बघितला त्याच्यानंतर वरती तुम्ही पीओपी बघताय. इथे तुम्हाला पीओपीच नाही तर पीओपी सोबत तुम्हाला लाइटिंग वगैरे सुद्धा इथे लावून दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपला सिलिंग फॅन, त्याच्यानंतर परत इकडे जशी आपण एंट्री केली त्याच्यानंतर बघा इकडे सुद्धा हँगर्स वगैरे लावून तुम्हाला इथे दिलेले आहेत आपल्या बिल्डरने. त्याच्यानंतर इथे तुम्हाला शिड्यांच्या खाली आपल्याला स्टोरेज युनिट म्हणून इथे तुम्हाला स्टोरेज युनिट सुद्धा इथे बनवून दिलेला आहे. त्याच्यानंतर हा इथे दिलेला आहे स्टडी टेबल. या ठिकाणी तुमचे ड्रॉवर्स आणि इथे ओपन कॅबिनेट, ओपन डोर्स. सिंकच्या सोबत वरती सुद्धा तुम्हाला हँगर्स दिलेले आहे. तुम्ही सामान वगैरे ठेवू शकता. इथे टॉवेल वगैरे ठेवायला इथं सुद्धा तुम्हाला हँगिंग टॉवेल होल्डर दिलेला आहे. हे आहे तुमचे टॉयलेट बाथरूम.
याच्यात वापरण्यासारखी एक गोष्ट म्हणजे जर का तुम्ही वरती बघाल तर या ठिकाणी तुम्हाला आपण स्टोरेज युटिलिटी करायला सुद्धा स्पेस करून दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर जसे आपण आतमध्ये एंट्री केला तर हा आहे पूर्ण असा अवाढव्य आपल्याला किचन सेटअप. आता या किचन सेटअप मध्ये जर का आपण रेग्युलरली बघितलं तर फक्त किचन होता येतो, पण जसं आता तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये बघताय तर इथं क्रिस्टनने आपल्याला इथे तुम्हाला किचन ट्रॉली सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. किचन ट्रॉली सोबत वरती जर का बघा लॉक सुद्धा आपल्याला इथे काढून दिलेले आहे. फुल जो आपला किचन होता आहे त्याच्यावरती पूर्णपणे टायलिंग करून दिलेली आहे, म्हणजे ती फ्युचरला सुद्धा ज्यावेळेस आपण गॅस कुकटॉप वगैरे ठेवू तर त्याच्यानंतर आपली भिंत वगैरे काही खराब होण्याचे चान्सेस नाही, ती काळजी आपल्या घेतली गेलेली आहे. जसा किचनचा सेटअप झाला या स्पेशियस असा तुमचा हा ड्राय एरिया, काय ह्या ठिकाणी तुम्ही वॉशिंग मशीन झाली, कपडे धुणे झाले, भांडे करणे झालं, हे सगळं तुम्ही इथं करू शकता एकदम इझिली. किती हजार? 4.5. एक स्पेशियस अशी गोष्ट अख्ख्या मार्केटमध्ये जर का आपण गेलं ना तर साधारणतः पाण्याची टाकी किती भेटेल? 2000 लिटर, 2500 लिटर. पण आपल्याला ह्या रो हाऊस मध्ये जी पाण्याची टाकी मिळालेली नाही ती पूर्णपणे 4500 लिटरची पाण्याची टाकी इथे तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे तुमच्या 2 जरी फॅमिली इथं जर का एक्स्ट्रा पाहुणे रावळे जरी आले तरी त्यांना सुद्धा काहीही प्रॉब्लेम आपल्याला इथं पाण्याचा बघायला भेटणार नाहीये. तर कसं वाटलं तुम्हाला? आता किचन सेटअप कसा वाटला? आता आपण अजून स्पेशल आपण आता वरती जाऊया आणि बघूया स्पेशल असं काय आहे ते. या तर याच्यात तुम्हाला भेटलेलं आहे किंग साइज असे बेड. या बघूया. हा आहे आपला किंग साइज असा बेड. तर याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी इथे तुम्हाला इथे पीओव्ही सुद्धा आपण आपल्याकडून प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही पीओव्ही एकदा बघून घेऊ शकता. याच्यात एक गोष्ट मिसिंग, ही मिसिंग गोष्ट तुम्ही पुन्हा एकदा मला सांगा, ही तुम्ही कमेंट मध्ये नक्की करून सांगा याच्यामध्ये काय मिसिंग आहे. भेटणार तुम्हाला ते तसे आहेतच, पण काय ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की करून सांगा. आता त्याच्यानंतर जर का तुम्ही इकडं हा पूर्ण तुम्हाला स्पेस भेटणार आहे. या ठिकाणी तुमची ओपन बाल्कनी आहे, ही तर तुम्ही बसून संध्याकाळी निवांत, जसं मी नेहमी म्हणतो संध्याकाळी 5, 5:30, 6 वाजता जर का तुम्ही आलात रिलॅक्सेशन तर इथं बसून तुम्ही निवांत चाय कॉफी एकदम आरामशीर घेऊ शकता आणि निसर्गाची मजा घेऊ शकता. इकडे आला तर जसं आपण पहिल्या वर्षावर आलो तर इथं तुम्हाला सुद्धा भेटलेलं आहे टॉयलेट बाथरूम. अगेन पोटमाळा. त्याच्यानंतर हा तुमचा आहे सेकंड बेडरूम. बघून सेकंड बेडरूम लावून जसं मी म्हटलं सेकंड बेडरूमला सुद्धा इथे तुम्हाला पूर्णपणे पीओव्ही आपण इथे करून दिलेली आहे. पडतो जर का तुम्ही इथं सुद्धा बघा ही अँगल म्हणून एक छोटीशी गोष्ट तुम्हाला इथे दिली गेलेली आहे. हँडल्स आपण लावून दिलेले आहे. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आपल्या बिल्डरने या ठिकाणी रो हाऊस साठी काळजी घेतली आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा रो हाऊस? जर का तुम्हाला बघायचा असेल, साईट व्हिजिट करायची असेल तर हा जो नंबर दिलेला आहे याच्यावर तुम्ही नक्कीच कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा. कसा वाटला, काय वाटला खाली कमेंट मध्ये नक्कीच करा. आणि जर का अजून काही इंटरेस्टिंग असेल तर तुम्ही सांगायला विसरू नका. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना परिवारांना जर का कोणाला घ्यायचं असेल त्यांना सुद्धा सजेस्ट करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या हक्काचं घर हे भेटलंच समजा. धन्यवाद. मग तुम्ही आता बघत असाल एवढा सुंदर असा रो हाऊस हा भेटणार कुठे आपल्याला? तर टेन्शन नॉट, तुम्हाला हा रो हाऊस असा प्रशस्त अशा ठिकाणी भेटला नाही का ज्या ठिकाणी तुम्हाला जे जवळ असणार आहे ते डी मार्ट, मेडिकल कॉलेज, 17 हॉटेल
आणि त्याच्यानंतर हा जो येणारा एरिया आहे तो पूर्णपणे डेव्हलपिंग आहे. तर इथे तुम्ही कधीही ऐन रात्री सुद्धा जरी आलात तरी तुम्हाला इथे काहीही गाड्यांचा प्रॉब्लेम येणार नाहीये. एकदम हायवे पासून जर का तुम्ही म्हणाल तर वॉकिंग डिस्टन्सला आपला रो बंगलो आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा रो बंगलो? जर का आवडला असेल आणि तुम्हाला जर का साईट व्हिजिट करायची असेल तर खाली आम्ही एक डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये जा, तुमच्या रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये पुट ऑन करा. म्हणजे जर का तुम्ही पुट ऑन केल्या तर आमची कॉलिंग डिपार्टमेंट टीम तुम्हाला कॉल करेल आणि तुमची साईट व्हिजिट यायची जी वेळ आहे ती फिक्स करेल. का तुम्हाला ती इथे घेऊन येईल, तुम्हाला हा प्रोजेक्ट दाखवेल आणि कसं काय डिस्कशन आहे ते आपण नंतर पुढे करू. आणि त्याच्यानंतर जर का तुम्हाला अजून कुठं प्रॉपर्टी जर का सर्च करत असाल, काही बघत असाल वगैरे, आता जसा हा जत्रा हॉटेलचा परिसर आहे, जर का तुम्हाला अजून इतर कुठल्या ठिकाणी प्रॉपर्टी बघायची असेल तर सेम ॲटिटीज तुम्ही तो गुगल फॉर्म फिल करा. म्हणजे ज्यावेळेस आमची कॉलिंग डिपार्टमेंट टीम तुम्हाला कॉल करेल का त्याच्यानंतर तुम्हाला ती सुद्धा प्रॉपर्टी शोकेस केली जाईल. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का आवडला असेल तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईकसुद्धा करा. आपल्या मित्रांना, परिवारांना, फॅमिलीला शेअर करा. धन्यवाद.